सुस्वागतम. या वर्षीच्या इयत्ता 10वीच्या मराठी विषयाच्या या व्हिडिओ मालिकेमध्ये आपलं पुनश्च सुस्वागतम. आज आपण उत्तम लक्षण या कवितेवर चिंतन करणार आहोत. कवी आहेत समर्थ रामदास. या उत्तम लक्षण या कवितेमध्ये समर्थ रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना काय आहे, आदर्शत्व म्हणजे काय हे स्पष्ट करताना व्यक्तीने काय करावे आणि काय करू नये याबाबतही अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे. सत्याचा मार्ग का स्वीकारावा, विवेकाने का वागावे, कीर्ती का वाढवावी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या कवितेत आपल्याला भेटतील. आणि या प्रकारे संदेशच दिलेला आहे समर्थ रामदासांनी. बघूया कवितेमध्ये समर्थ रामदास काय काय सांगतायत आणि आपल्याला काय काय करायचं आहे, काय घ्यायचं आणि काय सोडायचं आहे, काय स्वीकारायचं आहे, काय नाकारायचं आहे, याविषयी आपण या कवितेमध्ये चिंतन करणार आहोत. कवितेचं नाव आहे उत्तम लक्षण. समर्थ रामदास, त्यांना संत रामदासही असं म्हटलं जातं. नारायण सूर्याजी पंत ठोसर असं त्यांचं पूर्ण नाव. ते रामभक्त होते म्हणून त्यांनी रामदास हे नाव धारण केलं. दासबोध, करुणाष्टक, स्फुटकाव्ये, मनाचे श्लोक इत्यादी रचना त्यांच्या प्रसिद्ध आहेत. उत्तम लक्षण ही कविता श्री दासबोध या ग्रंथातील दशक द्वितीय समास दुसरा यातील वेचक ओव्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत. श्रोती व्हावे सावधान, आत्ता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खून सर्वज्ञपणाची. वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखल्याविन खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्ये जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. तोंडाळाशी भांडो नये, वाचाळाशी तंडो नये, संत संग खंडो नये अंतर्यामी. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्याविन करू नये कार्य काही. सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. व्यापकपण कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तर राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले वजे घालू नये कोणी एकाशी. सत्यमार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. या कवितेमध्ये समर्थ रामदासांनी अतिशय उत्तमपणे, अतिशय सोप्या भाषेत आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. ते म्हणतात, आदर्शवादाची संकल्पना स्पष्ट करताना ते म्हणतात की व्यक्तीने काय करावे आणि काय करू नये हेही लक्षात आलं पाहिजे. आपल्या वर्तनामध्ये आपण जे वर्तन करतो, आपल्या हातून जी कृती होते, आपण जे बोलतो, त्यामध्ये जे नको आहे ते टाळावे, जे चांगलं आहे ते स्वीकारावे. एक प्रकारे हेच समर्थ रामदासांनी सुचवलं आहे. सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेक बुद्धीने वागावे, स्वकर्तृत्वाने कीर्ती वाढवावी असा संदेश त्यांनी दिला आहे. ते म्हणतात, श्रोते हो, लक्षपूर्वक ऐका. मी तुम्हाला आदर्श व्यक्तीचे उत्तम लक्षण सांगणार आहे. त्याचे ज्ञान होणे महत्त्वाचे आहे. आणि मग आदर्श व्यक्तीची लक्षणे कोणती हे सांगताना
समर्थ रामदास म्हणतात, विचारल्याशिवाय जाऊ नये, फळं ओळखल्याविना खाऊ नये, रस्त्यात पडलेली वस्तू उचलून घेऊ नये. म्हणजे बघा, आपल्याला ज्या ठिकाणी जायचे ती वाट जर आपल्याला माहीत नसेल तर त्या वाटेच्या संदर्भात आपल्याला विचारायला हवं. फळ कोणतं खातो आहोत हे ओळखता आलं पाहिजे. रस्त्यात पडलेली वस्तू उचलून घ्यायची नाही, कारण ती आपली नसते. लोकांशी चांगले वागावे, बोलावे आणि कृती देखील तशीच असावी. म्हणजे बघा, बोलताना सुद्धा भान राखलं पाहिजे, वागताना भान राखलं पाहिजे. आपण काय बोलतो आहोत आणि काय कृती करतो आहोत याचे भान, याची जाणीव, याची जाण त्या व्यक्तीला असली पाहिजे. चांगल्या मार्गाने पैसा मिळवावा. कष्टाने, श्रमाने, प्रामाणिकपणे पैसा मिळवण्यास संत सांगतात. हाच उत्तम मार्ग आहे आणि हा उत्तम मार्ग कदापि सोडू नये असं म्हटलेलं आहे. शिवाय समाजात अवतीभोवती जे भांडखोर लोक असतात, तोंडाळ म्हटलेले त्यांना, आणि वाचाळ जे निरर्थक बडबड करणारे असतात, त्यांच्याशी विनाकारण संवाद करू नये, त्यांच्या नादी लागू नये. तर मग नाद कोणाचा धरायचा? संत सज्जनांचा सहवास धरायचा, संगत त्यांची धरावी आणि त्यात अंतर पडू नये याची पण काळजी घ्यावी. पुढे म्हणतात, आळसात राहू नये, ते सुखकारक नसते. आपल्याला वर करणी वाटतं की आळस आपल्याला फार सुखी करणार आहे, सुख देणार आहे, पण प्रत्यक्षात तसं नसतं. सतत माणसाने चांगल्या कामात क्रियाशील राहावे हे संत सांगतात. शिवाय चहाडी कुणाची करू नये, अनुभव आल्यावरच कार्यास सुरुवात करावी. म्हणजे बघा, किती महत्त्वाच्या गोष्टी सांगतायत. दैनंदिन जीवन जगत असताना या सगळ्या गोष्टींची, या नैतिक मूल्यांची, चांगल्या गोष्टींची किती गरज आहे आणि संतांनी हे किती वर्षापूर्वी सांगून ठेवलं आहे. पुढे बोलतात की भर सभेमध्ये बोलताना लाजू नये, पण वायफळ बडबड टाळावी. सभेमध्ये बोलायचं असेल तर लाजायचं नाही, पण बोलताना पण भान असलं पाहिजे आपण काय बोलणार आहोत. पुढे म्हणतात, पैज कुणाशी लावू नये, सहसा कुणाचा उपकार घेऊ नये. ज्याने आपल्यावर उपकार केले आहेत त्याची जाणीव ठेवावी व परतफेड देखील करावी. विश्वासघात कोणाचा करू नये. आणि हे सगळं अंगीकारल्यानंतरच ती व्यक्ती आदर्श ठरू शकते अशी संतांची धारणा आहे, समर्थ रामदासांची धारणा आहे. मग हे सगळं करण्यासाठी सतत चांगल्या कामामध्ये असावे, दुसऱ्यावर पण अवलंबून राहू नये. आपला दुसऱ्यांना भार होईल असेही वागू नये. असत्याचा, खोटेपणाचा अभिमान बाळगू नये. सत्याचा मार्ग स्वीकारावा, नीतीच्या व पुण्याच्या मार्गाने चालावे. बदनामी होईल असे वागू नये. सत्कीर्ती वाढवावी, सारासार विचाराने सत्याने वाट अनुसरावी. म्हणजे आदर्श व्यक्तीच्या अंगी तुम्हाला जर आदर्श व्हायचं असेल, एखाद्या व्यक्तीने ठरवलं की मला आदर्श व्हायचं असेल तर कोणते गुण हवेत, तर या ठिकाणी समर्थ रामदासांनी साध्या साध्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, जे दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला अतिशय आवश्यक आहेत. मग ते दैनंदिन जीवन घरातले असो, शाळेतले असो, महाविद्यालयातले असो, ऑफिसमधले असो, कुठलेही असो, तर आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या वर्तणुकीमध्ये नीतिमत्ता हवी, हेच समर्थ रामदास इथं सांगतायत. हा झाला आपल्या या उत्तम लक्षण कवितेचा भावार्थ किंवा त्याला मध्यवर्ती कल्पना असं म्हणूया. खाली शब्द दिलेले आहेत. तोंडाळ, वाचाळ, परपीडा, पापद्रव्य, बाष्कळ, पराधीन, अपकीर्ती, सत्कीर्ती, विवेक याचा अर्थ तुम्ही शोधायचा आहे आणि लिहायचा आहे. आता यानंतर आपल्या स्वाध्याय कृतीमध्ये किंवा परीक्षेमध्ये कवितेविषयी, कवीच्या रचनेसंबंधी, रचना प्रकाराविषयी विचारलं जातं. तसं या उत्तम लक्षणमध्ये सुद्धा आपण तसं केवळ मुलांसाठी सोपं जावं म्हणून अशी कृती दिलेली आहे. आता सगळ्यांना माहीत आहे संत रामदासांची ही कविता आहे. कवितेच्या रचनेचा संदर्भ खाली आपल्या पुस्तकामध्ये, हे उत्तम लक्षण या कवितेतल्या ज्या ओळी आहेत त्या कुठून घेतल्यात तर श्री दासबोध या ग्रंथातून.
रचना प्रकार हा ओवींचा आहे. विषय काय सांगितलं आहे की आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितलं आहे. संदेश काय दिला या कवितेमधून? सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश दिला आहे. यानंतर या कवितेमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत. एक काव्य सौंदर्य आणि रसग्रहण. त्याचा आपण आता विचार करूया. बाकीच्या कृती ज्या आहेत त्या तुम्ही सोडवू शकता, पण काव्य सौंदर्य जी कृती आहे ती सोडवत असताना मुलांना काही अडचणी येतात, ते येऊ नये म्हणून आपण प्रत्येक कविता घेणार आहोत आणि प्रत्येक कवितेमधील काही ओळींचं काव्य सौंदर्य आपण करणार आहोत. आता या ठिकाणी ही ओळ आहे, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये विश्वासघात. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. आता हे काव्य सौंदर्य लेखन करत असताना आपल्याला 2 परिच्छेदामध्ये ही काव्य सौंदर्य कृती लिहायची आहे. आता बघा, पहिल्या परिच्छेदामध्ये काय हवं आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये काय हवं. मग हे काव्य सौंदर्य लिहित असताना काव्य सौंदर्यामध्ये कोणकोणते घटक येतात हे आधी तुम्हाला माहीत पाहिजे. त्यासाठी काव्य सौंदर्य त्यामध्ये अंतर्भूत घटक पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत. वेळोवेळी व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगितलं पण जाईल. तर पहिला परिच्छेद असा आहे, समर्थ रामदास रचित उत्तम लक्षणे या कवितेमध्ये आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. आदर्श व्यक्तीने काय करावे आणि काय करू नये याविषयी मार्गदर्शन केले आहे. सत्य मार्ग अनुसरून विवेकबुद्धीने वागावे असा संदेश कवीने दिला आहे. हा झाला पहिला परिच्छेद. हे अपेक्षित येतं आपल्याला. आता विचार सौंदर्य ज्या ओळींमधून आपल्याला लिहायला सांगितले ती ओळ कोणती आहे, तर त्या ओळीचा अर्थ आपल्याला, त्या ओळीमधील विचार आपल्याला सांगायचा आहे, लिहायचा आहे. बघा, आता या दुसऱ्या परिच्छेदामध्ये तो भाग येईल. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना संत रामदास म्हणतात, कोणाचा उपकार घेऊ नये, जर घेतलाच तर त्याची परतफेड त्वरित करावी, कुणाविषयी मनात विनाकारण द्वेषभाव ठेवून त्रास देऊ नये, कुणाचा विश्वासघात करू नये, आपल्या वर्तनामुळे इतरांना दुःख होईल असे वागू नये. थोडक्यात समाजात वावरताना आदर्श विचारसरणी आपल्यापुढे ठेवली आहे. सदाचरण हे महत्त्वाचे असते. उत्तम लक्षण या कवितेतून अगदी मोजक्या शब्दात व अतिशय प्रभावीपणे सद्गुणांचा पुरस्कार केला आहे. हे झालं काव्य सौंदर्य. आता रसग्रहण पहा. रसग्रहणामध्ये आपल्याला काव्यपंक्तीचं रसग्रहण करायचं आहे. तर रसग्रहण देखील 3 परिच्छेदामध्ये आपल्याला लिहायचं आहे. आता ह्या 3 परिच्छेदामध्ये का लिहायचं, तर काव्यपंक्तीचं रसग्रहण करत असताना 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते मुद्दे कोणते, ते रसग्रहणाच्या घटकामध्ये सविस्तर दिलेलं आहे. ते वाचावं आणि त्या पद्धतीने आपल्याला इथं 3 परिच्छेदामध्ये रसग्रहण लिहायचं आहे. आता ती कोणती ओळ आहे पहा. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. पहिल्या परिच्छेदामध्ये बघा, उत्तम लक्षणे या कवितेत संत रामदास यांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना मांडताना काय करावे काय करू नये याबाबत अचूक मार्गदर्शन केले आहे. प्रपंच व परमार्थ समजून घेताना व्यक्तीने व्यवहारात प्रत्यक्षात कसे वागावे हे नेमक्या शब्दात सांगितले आहे. विवेकाने वागावे, अपकीर्ती होईल असे वर्तन करू नये असा संदेशही या कवितेतून दिला आहे. दुसऱ्या परिच्छेदामध्ये बघा, संत रामदासांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन व्यक्तीने कसे वागावे हे स्पष्ट केले आहे. जीवनात सत्याचा मार्ग सोडू नये, खोटेपणाने वागू नये, खोटा अभिमान मिरवू नये, योग्य वर्तनाने स्वकीर्ती वाढवावी असा उपदेश करतात. पहिल्या 3 ओळीत यमक साधला आहे. प्रत्येक पंक्तीत सद्विचार प्रकट झालेले आपणास दिसून येते. तिसऱ्या परिच्छेदामध्ये ओवी या ओवी रचनाबंधातून रामदासांनी उत्तम विचारांची पेरणी केली आहे. शांत रसात्मक रचना व अल्पाक्षरत्व हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य होय. अचूक शब्दयोजना यामुळे त्यांच्या काव्यातील विचार व अर्थ सौंदर्य अधिक खुलून दिसते. प्रस्तुत कवितेतून समर्थ रामदासांचा व्यासंग, चिंतन व समाज प्रबोधनाची तळमळ दिसून येते. अशा पद्धतीने आपल्याला रसग्रहणाची कृती आपल्याला सोडवायची आहे. आणि आपण काव्यसौंदर्य, रसग्रहण आणि एका शब्दामध्ये उत्तर लिहायचं जे पद्य विभागात जे प्रश्न विचारले जातात त्या
संदर्भात आपण प्रत्येक कवितेवर याचा विचार करणार आहोत. आपण थांबूयात. पुढच्या वेळेस पुन्हा भेटू नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.